नमस्कार, कट्टा चर्चामध्ये स्वागत आहे. आणि आज आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये ज्या उमेदवाराचा निसटता विजय झालेला आहे त्या उमेदवाराकडे आपण आलेलो आहोत. म्हणजे कन्नड नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून जे उमेदवार उभे होते त्या अगदी निसटता विजय त्यांनी मिळवलेला आहे. आणि कन्नडच्या या राजकारणामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी आज नगरसेविका पदावर विराजमान झालेल्या आहे. आपल्यासोबत आहेत शीतल संदीप घोंगटे, या प्रभाग क्रमांक 8च्या नूतन नगरसेविका. ताई नमस्कार. नमस्कार. ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात पहिले तुमचं दोन्ही कुटुंबाचं अभिनंदन. धन्यवाद. आपण सामाजिक चळवळीत सक्रियच आहात, पण त्या अनुषंगाने राजकारणात आपण आलात. राजकारणात आपण आपल्या सुविधा पत्नीला या निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं आणि विजयाची माळ आपण गळ्यात घेतली. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की या विजयाला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार आहात? तुम्ही दोन्ही कुटुंब म्हणजे दोघंही कोणत्या नजरेने पाहता त्या विजयाला? हा विजय आमचा नसून हा जनतेचा विजय आहे. महत्वाची गोष्ट अशी, कारण आमचं कोणतेही राजकीय क्षेत्र नसल्यामुळं कुठेतरी आम्हाला लोकांनी खूप मोठं न्याय दिला किंवा खूप मोठं आमच्यावर एक हे टाकलेलं आहे ओझ. ते लोकांसाठी आम्ही ते चांगलं काहीतरी प्रयत्न करू आता. कारण की असं झालेलं आहे का आम्ही कशाही प्रकारचं आमचं राजकारणाचं काही पिंड नसल्यामुळं लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, आदरणीय आमच्या नेत्या संजनाताई जाधव यांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, आम्हाला उमेदवारी दिली. सर्वात महत्वाची गोष्ट, कारण आमचं काही राजकीय पिंड नसल्यामुळं आमच्या नेत्याने जे आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला उमेदवारी दिली. आणि आमच्या म्हणजे ह्या नगरपालिका निवडणुकीसाठी ज्या मोठे मोठे जे उमेदवार होते आमचे विरोधक म्हणता येणार नाही, तेही त्यांचं काम करत होते. पण मग आम्हाला कुठेतरी पब्लिकने किंवा जनार्दनांनी जे आमच्यावर विश्वास टाकला, त्या जनतेसाठी आम्हाला काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करू. शिवसेना शिंदे गटात जाण्याचं मुख्य कारण काय? शिवसेना गटात जाण्याचं मुख्य कारण आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, तसेच आमच्या नेता सौ संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वावर शिवसेनेत प्रवेश केला. म्हणजे या संबंध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सौ संजनाताई जाधव आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला. हो. घरची आर्थिक परिस्थिती राजकारणात येताना अडथळा ठरली का? हो, परंतु कुठेतरी माझ्या पतीचं समाजकार्यात योगदान असल्यामुळे त्यामुळे मला जड नाही गेलं ते राजकारण. मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे, त्याचप्रमाणे हे राजकारण माझ्या घराण्यातच नव्हतं पहिल्यापासून. त्यामुळे मला थोडंसं अवघड वाटलं, पण होऊन गेलं. कारण माझे पती समाजकार्यात काम करता पहिल्यापासून, त्यामुळे त्यांचा फायदा झाला मला. शीतलताई, संदीप सरांसारखा सामाजिक कार्यकर्ता जीवनसाथी मिळाल्याचा फायदा राजकारणात कसा झाला? मी आधीच सांगितलं की राजकारण हे माझ्या फॅमिलीत नाहीये, परंतु माझे पती पहिल्यापासून समाजात कार्य करता किंवा समाजसेवक म्हणून समाजात त्यांचे विविध कार्य चालू असतात. आणि त्या दृष्टिकोनातून लोकांनी मला मतदानाच्या आशीर्वादामध्ये निवडून दिलं आणि तो एक फायदा मला झाला त्यांचा. संदीप सर, पत्नी निवडणूक लढवते तेव्हा एक पती म्हणून आपली काय भूमिका होती? माझी भूमिका अशी होती, प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एखाद्या स्त्रीचा हात असतो किंवा ती खंबीरपणे उभी असते. तसं कुठंतरी आपण आपल्या पत्नीला यशस्वी होताना आपल्याला आपलं खंबीरपणे पाठिंबा पाहिजे, असे माझं भूमिका होती. ओके. नगरसेविका म्हणून आपलं पहिलं काम काय असतं? नगरसेविका म्हणून पहिलं काम महिला संरक्षण आणि नफा फंडातून निधी आणून माझ्या प्रभागात CCTV कॅमेरे लावून, त्याचप्रमाणे
पाण्याची व्यवस्था, सगळ्यात पहिले मी हेच काम करणार आहे. आपल्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या काय? जसं कन्नड शहरात सगळीकडे स्वच्छता, पाणी पुरवठा ह्या समस्या आहे, परंतु आमच्या प्रभागात अशी समस्या आहे की नालीतील पाणी रस्त्यावर येतं. आणि दुसरी समस्या की तिथे पाण्याचे कॉक आहे. तर सर्वात पहिले मी ते काम करणार, ड्रेनेज लाईन आणणार. ही समस्या जास्त मोठी आहे, म्हणून मला ड्रेनेज लाईन आणायची. संदीपजी, सामाजिक कार्याची नेमकी सुरुवात आपली कशी झाली? सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड आहे मला. जसं की उदाहरण म्हणून एक सोशल ग्रुप आहे आमचा, झाडे लावा झाडे जगवा. तिथं कसं म्हणजे सर्व मोठा एक 10-20 मुलांचा मोठा ग्रुप आहे. सर्व समाजाचे लोक त्यात जुळलेले. आणि मला पहिल्यापासून सामाजिक काम करायला आवडतं. जसं की झाडे लावा, स्वच्छता करा. जसं की आता रुग्ण कल्याण समिती सदस्य म्हणून मला आदरणीय आमच्या नेत्या संजनाताई जाधव यांनी मला एक त्या समितीवर संधी दिलेली आहे. त्या संधीच्या द्वारे जसं कोणाच्याही रात्री बेरात्री कशाही प्रकारची घटना किंवा कशाही प्रकारचे अडीअडचण असली तर मला आवर्जून पळून जायची सवय. तसंच कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक काम असले तिथं जाण्याची मला पहिल्यापासून आवड आहे. तसंच मला आता नगरपालिका निवडणूकचं त्याच गोष्टीची मला एक मोठं योगदान मिळालेलं आहे. जसं मतदान स्वरूपी मी ते काम करत असताना जमीन लेवलचं लोकांनी मला कुठेतरी मतदान स्वरूपी मोठाच आशीर्वाद दिलेला आहे. मी एक साधारण व्यक्ती आहे. जेव्हा मला पहिल्यांदा यांचा फोन आला त्यानंतर मी 10 मिनिटं भावुकच झाले. मी हा आनंद शब्दात व्यक्त नाही करू शकत, परंतु त्यानंतर मी माझ्या ज्या महिलांनी मला प्रचारासाठी साथ दिली त्यांना घेतलं आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी नेलं. तिथे प्रमाणपत्र घेतलं आणि लगेच प्रत्येकाच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतला.